जळगाव जिल्ह्यात यावल, रावेर, भुसावळ परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढलेली आहे। आपण पाहतोय की जळगाव जिल्ह्यातील सध्या यावल पट्ट्यात आपण आहोत। या ठिकाणी सोयाबीन अत्यंत कमी प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसला तरी देखील सोयाबीनची आवक ही कृषी उत्पन्न बाजार समितीत वाढलेली आहे। बाजारपेठेत भाव देखील चांगला मिळत असल्याने यावल परिसरात तुम्ही आहेत, काय सांगाल? आपल्यासोबत शेतकरी आहेत, शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही सोयाबीनला काय भाव मिळतो, काय परिस्थिती आहे? दादा आमची सोयाबीन आता हे दिलेली आहे, हे 3500 दिलेली आहे। काय भाव मागच्या वर्षीपेक्षा चांगला भाव आहे? नाही, मागच्या वर्षी थोडा कमी आहे, डाऊन आहे थोडा। अतिवृष्टीचा फटका बसला नाही म्हणजे नुकसानीचा? नुकसान हा झाला, पावसामुळे नुकसान झालं आहे। पावसात 2-3 दिवस ओले झाले, नुकसान झालं आहे। तरी समाधानी आहात की नाही? हा समाधान आहे जरा। आपण पाहतोय की या ठिकाणी सोयाबीनला फटका बसला, अतिवृष्टीचा काही प्रमाणात फटका बसला तरी देखील शेतकरी आपल्याला लावलेला खर्च काढण्याच्या तयारीत असल्याचं सोयाबीनच्या उत्पन्नात दिसतंय। आवक देखील या ठिकाणी वाढल्याचं चित्र रावेर, मुक्ताईनगर, यावल परिसरात दिसतंय। रवी गोरे, TV9 मराठी, यावल, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।